नमस्कार मंडळी, मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। मंडळी, आज मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार, त्यानिमित्ताने मी आज तुम्हाला झेंडूच्या फुलांपासून छान वेणी तयार करून दाखवणार आहे। चला तर मग लगेचच सुरुवात करूयात। तर मंडळी, इथे मी ही तार घेतलेली आहे वेणी बनवण्यासाठी। त्याने आपल्या वेणीला ताठपणा येईल। तुमच्याकडे जर तार नसेल तर तुम्ही याऐवजी धाग्याचा सुद्धा वापर करू शकता। कसा करायचा तर हा धागा आहे, तुम्हाला जेवढी वेणी पाहिजे आहे तेवढा हा धागा एवढा घेऊन एवढा मी धागा घेतला। मग इथे आपण गाठ बांधून इथून एवढा आपण वेणीसाठी घेऊ शकतो। त्याच पद्धतीने मी इथे तार तयार करून घेतलेली आहे। इथे मी पीळ घातलेला आहे तारेला, व्यवस्थित पीळ। आणि त्यानंतर ही जी बाजू आहे बंद बाजू, तर ही मी एका टेबलाला इथे धागा बांधून घेतलेला आहे। त्याला व्यवस्थित गाठ बांधून घेते। ही गाठ आपल्याला नंतर सोडायची आहे वेणी तयार झाल्यानंतर। अशा पद्धतीची आपण गाठ इथे बांधून घेऊयात। तर पहा, इथे मी तारेच्या या बाजूला हा धागा जो आहे व्यवस्थित गाठ बांधून घेते त्याची। हे पहा, अशी व्यवस्थित गाठ बांधून घेतलेली आहे। आता ही फुले आपल्याला एक एक ह्याच्यामध्ये गुंतवत जायची। हे फूल असं घ्यायचं आणि ह्या दोन तारेच्या मध्ये असं गुंतवायचं आपल्याला। आणि हा जो धागा आहे हा वरून घ्यायचा असा आणि इकडून टाकून इकडून असा बाहेर काढायचा। हे पहा, अशा पद्धतीने इथे गाठ व्यवस्थित बसवून घ्यायची। फूल आपलं छान अडकलं आहे। पुन्हा आपल्याला त्याच पद्धतीने दुसरं फूल देखील बसवून घ्यायचं आहे। हे पहा, असं व्यवस्थित ओढून घ्यायचं। आता हे इथे ऑरेंज कलरचं फूल मी बसवून घेते। तुम्हाला अगदी शेवंतीचीच फुले हवेत असं काही नाही, जी अवेलेबल असतात त्यातून सुद्धा आपण छान सुंदर वेणी तयार करू शकतो। त्यासाठी हा व्हिडिओ मी तयार करत आहे। शेवंतीची फुले कधी मिळत नाही बाजारात, तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या झेंडूच्या फुलांपासून वेणी तयार करून घेऊ शकता। शक्यतो ज्या वस्तूला तुम्ही ही तार किंवा धागा बांधाल ती व्यवस्थित एका जागेवर फिक्स हवी, म्हणजे ओढल्यानंतर ती खेचली जात नाही। आता पुन्हा मी इथे ऑरेंज कलरचं हे फूल जे आहे ते बसवून घेते। हे पहा, फूल बसवल्यानंतर छान खेचून घ्यायचं व्यवस्थित। तारेला पीळ बसत जातो तो व्यवस्थित आपल्याला मोकळा करत करत ही फुलं छान बसवायची आहेत अशी। हे पहा, असं धागा जो आहे तो वरून घ्यायचा आणि मग हा असा फिरवायचा। हे पहा, अशी छान सुंदर वेणी आपली इथे तयार झालेली आहे। इथे मी गाठ अशी बसवून घेते आणि जी उरलेली तार आहे ती मागे फिरवते। हे पहा, ही जी तार आहे ती उरली ती अशी मागच्या साईडला दाबून घेते। ते पहा, अशी सुंदर वेणी आपली आज इथे तयार झालेली आहे। तर ही वेणी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा। आणि जर वेणी ही तुम्हाला आवडली असेल तर आजच्या व्हिडिओला
लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह.